माझं नाव साक्षी गजानन पवार. मी ग्रामीण भागातून आलेली मुलगी आहे. खरं तर ग्रामीण भागातल्या मुलांना असं वाटते की MBBS करणं इम्पॉसिबल आहे, पण जेव्हापासून मी पहिल्या इन्स्टिट्यूटला आलेली आहे तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स खूप राईज झालेला आहे. आणि जे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आवश्यक असते व्यासपीठ तेच इथे प्रोव्हाइड केले जाते. बाहेर मार्फत माझं स्वप्न हे खरं होईल असंही मला वाटते. माझं नाव प्रियंका गणेश वाघ. मी एका सर्वसामान्य खेडेगावातून आलेली आहे. मला असं वाटायचं की नीट क्रॅक करणं हे फक्त नांदेड लातूरला जे शिकण्यासाठी विद्यार्थी गेलेले आहेत त्यांचंच काम आहे, म्हणजे आपल्याकडून नीट क्रॅक होऊ शकत नाही. जेव्हा माहीत पडलं की बुलढाण्यामध्ये पहिलं इन्स्टिट्यूट म्हणजे नीटसाठी आहे तेव्हा मी इथे आले. मी जेव्हा पहिल्या इन्स्टिट्यूटमध्ये आले तेव्हा माझ्या वडिलांचा मोटिव्ह होता की हां आपल्या मुलीला MBBS करायचं आहे. माझेही स्वप्न होते, पण मला पहिले असं वाटायचं नाही की मी करू शकते म्हणून. पण जेव्हा मी पहिल्या इन्स्टिट्यूटमध्ये आले तेव्हा माझा कॉन्फिडन्स आणखी वाढला. म्हणजे इथलचे टीचर्स, इथली सर्व मॅनेजमेंट, दररोज होणारे रेग्युलर पेपर, क्लासेस, लेक्चर झाल्यानंतर डाऊट सेक्शन, माझे कन्सेप्टही क्लिअर होत गेले आणि मी हळूहळू इम्प्रूव्ह झाले. माझ्या स्वप्नांना मी साकार करू शकते आणि याचं सर्व क्रेडिट मी पहिल्या इन्स्टिट्यूटला देईन. धन्यवाद. माझे नाव देवयानी नंदकिशोर भोलाने. मी पहिल्या इन्स्टिट्यूट 12th जॉईन केलं आणि 11th मी दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये होते. तेव्हा मला असं वाटायचं, स्वतःवर बिलीव्ह नव्हता होत की मी हे करू शकेल. पण जेव्हा मी पहिलं इन्स्टिट्यूट जॉईन केलं तेव्हापासून मला स्वतःवर ट्रस्ट यायला लागलं की नाही आपण करू शकतो. पण ते दरवेळेस म्हणजे रोज एडिटिंग घेतात आणि डेली प्रॅक्टिस पेपरही देतात, घरी वर्कबुकही देतात आणि आपल्याकडून प्रत्येक सॅटर्डेला पेपरही केला 70 मार्क्सचा. आणि आता हळूहळू माझे मार्क्स वाढत आहेत आणि आता आमचे मायनर टेस्ट झालेत, मेजर टेस्ट झाली, आता आमची IPL टेस्ट पण सुरू होणार आहेत आणि मला असं वाटते की नाही आता आपलं सिलेक्शन होऊ शकतो. थँक्यू पहेल क्रिएट फ्युचर डॉक्टर्स.